नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवर सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण समृद्धी महामार्गाने प्रवास करणार आहोत, परंतु आता उभे आहोत आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरती। याचं कारण काय आहे हे पुढे जाणूनच घेणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीलाच की मित्रांनो, आपल्या देशातील निष्पाप पर्यटकावरती आतंकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला होता, या हल्ल्याचं 15 दिवसांनंतर देशाचे पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या महान अशा सैनिकांनी, म्हणजे महान आर्मी आहे आपल्या देशाची, या आर्मीने ऑपरेशन सिंदूर राबवून या हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। आणि त्या निष्पाप जे पर्यटक आहेत यांचा जो म्हणजे मृत्यू झाला होता, तर त्याचा बदला आज पूर्ण झालेला आहे मागच्या 7 तारखेला। म्हणजे सांगायचं तात्पर्य ही आपल्या सर्व भारतीयांसाठी फार गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो। यासाठी आपल्या सर्व सैनिकांना, देशाचे जे पहारेकरी आहेत त्यांना सॅल्यूट तो बनतच आहे। तुम्ही सुद्धा आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या नक्की जय हिंद म्हणून लिहा, जय हिंद। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास राहणार आहे की आपण 1 मेला जे समृद्धी महामार्गाचं इनॉग्रेशनची वाट पाहिलेली आहे, ते इनॉग्रेशन पुढे कधी ओपन होणार आहे हा महामार्ग, किंवा कधी होणार आहे इनॉग्रेशन आणि कोणाच्या हस्ते होणार आहे? देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते या महामार्गाचं इनॉग्रेशन 1 तारखेला होणार होतं, परंतु तुम्ही तर पाहिलंच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किती व्यस्त असतील। एवढं मोठा म्हणजे हे ऑपरेशन राबवायचं होतं आणि पूर्ण रात्रभर त्यांनी या ऑपरेशनचं निरीक्षण केलं होतं, हे आपण न्यूजमध्ये ऐकलेलं आहे। असो, चला तर खरंच पुन्हा एकदा सॅल्यूट आहे, जय हिंद। तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिहायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर करा। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी शिवमडका ते इगतपुरी पर्यंतचा 625 किलोमीटरचा भाग जनतेच्या सेवेसाठी खुला झाला आहे। उर्वरित इगतपुरी ते आमनेपर्यंतचा 76 किलोमीटरचा पार्ट देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पुढील इनॉग्रेशनची तारीख अजूनही फिक्स झालेली नाही। जेव्हाही याची ओपनिंगची तारीख अपडेट मिळेल तेव्हा आपल्या चॅनलवरती अपडेट नक्कीच मिळेल। इगतपुरी ते आमने 76 किलोमीटरचे काम 100% पूर्ण झाले असून ओपनिंगसाठी हा महामार्ग सज्ज झाला आहे। तरी देखील आपण धावत्या वेगात या 100% कामाचे फिनिशिंगचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठाणे भिवंडी शहराबाहेर आल्यानंतर मुंबई नाशिक हायवेने प्रवास करत आपण येऊन पोहोचतो वडपे टेकडी जवळ। याच ठिकाणी समृद्धी महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपात एंट्री दिली आहे। वडपे इंटरचेंजच्या कामाची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। सध्या या मार्गिकेने समृद्धी महामार्गावरती आमनेच्या दिशेने जाता येते, परंतु 1 मे नंतर ही एंट्री सध्या बंद करण्यात आली आहे। आमनेच्या दिशेने पुढे गेल्यानंतर हा लूप रोड समृद्धीवर एंट्रीसाठीचा, तर हा लूप रोड समृद्धी महामार्गावरून एक्झिट करण्यासाठीचा आहे। हा आहे आमने इंटरचेंज। या इंटरचेंजच्या सर्व रॅम्प रोडचे काम 100% पूर्ण झाले आहे। इथून पुढे इगतपुरीच्या दिशेने एक्सप्रेसवेचे काम 100% पूर्ण झाले आहे। महामार्गावर एंटर झाल्यावर हा येतो प्रथम टोल प्लाझा किंवा समृद्धी महामार्गावरील शेवटचा टोल प्लाझा। या टोल प्लाझाचे व ऍडमिन बिल्डिंगचे काम पूर्ण झाले आहे। महामार्गाचे फिनिशिंगचे काम जसे की सूचना फलक, वृक्षारोपण, छोटे मोठे ओव्हरपास किंवा क्रॅश बॅरियर हे सर्व काम पूर्ण झाले आहे।
येतो इगतपुरी ते ठाणे दरम्यान असलेला खुटघर या ठिकाणचा एकमेव टोल प्लाझा. या इंटरचेंजचे काम देखील पूर्ण झाले आहे. आता आपण पॅकेज 16 मधून 15 मध्ये एंट्री केलेली आहे. पॅकेज 16 प्रमाणेच पॅकेज 15 चे काम देखील 100% पूर्ण झाले आहे. पॅकेज 15च्या सुरुवातीला येतो हा भव्य असा व्हॅली फ्लायओव्हर आणि हा समृद्धी महामार्गावरील सर्वात उंच व्हॅली फ्लायओव्हर म्हणून ओळखला जातो. या फ्लायओव्हरचे काम देखील पूर्ण झालेले आहे. मागच्या वेळेस या फ्लायओव्हर वरती रोड लाईटच्या पोलचे काम बाकी होते. आता हे काम देखील पूर्ण झाले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण येऊन पोहोचलेलो आहोत कसारा वाशाळा गावाच्या हद्दीमध्ये असलेला हा भव्य दिव्य असा व्हॅली फ्लायओव्हर आणि यानंतर 2 बोगदे, एक छोटा बोगदा कसारा, त्यानंतर मुख्य जो इगतपुरी कसाराचा जो टनेल आहे 8 किलोमीटरचा, तर तो आपल्याला अनुभवायला पाहायला मिळणार आहे. तिकडे पुढे काही जायची गरज नाही. सांगायचं तात्पर्य आता आपण या व्हॅली फ्लायओव्हरवरती आलेलो आहोत. हा पण अगदी भव्य दिव्य. याच्या अगोदर आपण लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेस आपल्याला हे जे लाईट्सचे पोल वगैरे पाहायला मिळालेले नव्हते. आता मात्र या ठिकाणी सर्व सुसज्ज असा हा म्हणजे फ्लायओव्हर झालेला आहे. कारण की 1 मेला हा महामार्ग ओपन होणार होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, की सकाळी मी जसं ठाणेपासून म्हणजे आमणेपासून प्रवास करायला सुरुवात केली होती, बरेचसे जे 4 व्हीलरवाले होते ते एंट्री करत होते, परंतु रिटर्न पण जाताना दिसले. म्हणजे सांगायचं तात्पर्य खुटघरपासनं आपल्याला ते ठाणेपर्यंत म्हणजे आमणेपर्यंत तेवढा प्रवास करता येईल. परंतु तिथून पुढं जर करायला लागाल तुम्ही तर मात्र या ठिकाणी वाशाळ्याच्या गावाच्या हद्दीमध्ये जे कॅम्प आहे, बेस कॅम्प या कंपनीचा, तर त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे गेट लावलेला आहे. तिथून आहे एक्झिट होण्यासाठी, परंतु तिथं गेट लावलेलं आहे, ते सुद्धा बंद आहे. त्यामुळे प्रवास तुम्ही समृद्धीवरती ओपन होईपर्यंत टाळावा. आता मात्र या ठिकाणी सर्वच महामार्ग 100% पूर्ण झालेला आहे. त्यामुळे क्रॅश बॅरियर असेल हे पूर्ण लावलेलं आहे, पॅक केलेलं आहे. त्यामुळे एंट्री एक्झिट कुठूनही आपल्याला करता येणार नाही. आणि या दिशेला आपण पाहत आहोत की हे जे लाईट्स वगैरे लावलेले दिसत आहेत या रोडच्या दोन्ही बाजूने, तर हे मागच्या वेळेस नव्हते. आता मात्र या ठिकाणी आपल्याला सर्वत्र दिसत आहे. हे आपण ड्रोनच्या माध्यमातून पण पाहिलेलं आहे. चला तर मग आता या ठिकाणचा हा प्रवास आपण इथंच थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा. आणि मगाशी जसं म्हटलेलं आहे की कॉमेंट्समध्ये सुरुवातीलाच व्हिडिओच्या आपण म्हटलेलं आहे की आपल्या सैनिकांसाठी आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जय हिंद म्हणून नक्की लिहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.